आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, मंगळवारी आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सवाशीण महिलेसाठी अत्यंत खास असतो। आणि बघा, तुम्हाला वटपौर्णिमेची समजा तुम्ही पूजा करत नसाल, काही घरांमध्ये धार्जिन असतं, काही घरांमध्ये नसतं, तरी देखील तुम्ही वटपौर्णिमेचे हे उपाय न विसरता करा। वडाची पूजा जरी तुम्ही केलेली नसेल किंवा काही कारणांमुळे तुम्हाला वटपौर्णिमे दिवशी वडाचं पूजन किंवा उपवास करायला जमलेला नाही आहे किंवा तुमच्या घराण्यामध्ये करत नाही आहेत, तरी देखील हे उपाय तुम्ही करू शकता। आता आपल्याला वटपौर्णिमे दिवशी मंगळवारी दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा, लक्ष्मीचे आगमन व्हावे, धनधान्य संपत्ती पैसा वाढावा, घर सुखाने भरून जावं असं प्रत्येकाला वाटतं। आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही तिथी आहे, त्यांना अतिशय प्रिय असणारी ही तिथी आहे। आणि बघा, हा जर उपाय आपण वटपौर्णिमे दिवशी केला, दिव्यामध्ये जर ही वस्तू तुम्ही टाकली आणि असा दिवा जर आपण प्रज्वलित केला, तर बघा, आपल्या घरामधले अनेक प्रकारचे जे काही संकट अडचणी आहेत ती दूर होतात। लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते, त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत, नकारात्मक शक्ती आहेत, त्या सगळ्या दूर होतात। वाद विवाद भांडणं हे देखील दूर होतात। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरून जाते, कारण विशेष तिथींदिवशी केलेले उपाय हे कितीतरी जास्त पटीने आपल्याला शुभफळ देत असतात। आणि वटपौर्णिमेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही समजा उपाय जमलेले नाहीत, उपवास जमलेला नाही आहे किंवा वडाचं पूजन देखील तुम्ही करू शकत नाही, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। जर महिलांना काही अडचण असेल, मासिक पाळी असेल, तर घरातील इतर कोणाकडून तरी तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। आपल्याला दिव्यात फक्त वस्तू एक टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी बघा, वटपौर्णिमे दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, केसावरून पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे। मुख्य जो दिवा आहे देवघरातला तो देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर देखील न विसरता दिवा हा लावायचा आहे, हे लक्षात घ्या। देवघरातला दिवा आणि तुळशीसमोरचा दिवा पौर्णिमे दिवशी, वटपौर्णिमे दिवशी सकाळी आपल्याला स्नान करून अवश्य लावायचा आहे। या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्या। उंबरठ्यावर स्वच्छ पाणी किंवा मग गंगाजल, गोमूत्र हे टाकून आपला जो उंबरठा आहे तो नक्की स्वच्छ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजाची पण आपल्याला स्वच्छता करायची आहे। मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा। पौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका। स्वस्तिक काढताना मध्ये 4 बिंदू द्या आणि बाजूच्या उभ्या 2 रेषा पण द्यायच्या आहेत। स्वयंपाकघरात पण तुम्ही काय करा, पूर्व भिंत जी असते तर त्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढा। आणि त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, मुख्य जो आपला दिवा आहे देवघरातला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगते। आता योग्य वेळ कोणती, तर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळीपर्यंत, अगदी रात्री 10 वाजेपर्यंत हा दिवा दिवसभरात कधीही प्रज्वलित करू शकता। सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी केला, अगदी रात्री 10ला केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही। पण वटपौर्णिमेच्या दिवशी असा हा दिवा निदान तासभर तरी प्रज्वलित करा, याचे खूप फायदे तुम्हाला मिळतात। यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर एक मातीची पणती घ्यायची आहे। मातीची पणती वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेऊ शकता। आता काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे। 2 वातींची मिळून 1 वात बनवायची आहे, जोडवात टाकायची आहे। या दिव्यामध्ये तुम्ही तेल वापरा किंवा मग तूप वापरा, दोन्हीपैकी काहीही एक तुम्ही वापरू शकता। तेल वापरणार असाल तर तिळाचं तेल वापरा, तूप वापरणार असाल तर शक्यतो ते शुद्ध तूप असावं, गाईचं तूप असावं, नसेल तर घरातलं कोणतंही तूप तुम्ही वापरू शकता। दिवा प्रज्वलित करायचा,
एक डिश घ्यायची, त्या दिव्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे, तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा. देवघरासमोर बसायचं आहे. दिव्याचं जे तोंड आहे, वात आहे, ती देवांकडे आली पाहिजे. आता दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं. आता दिवा प्रज्वलित केला की त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे. एक तुम्ही अर्धा चमचाभर अशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. किराणा मालाच्या दुकानामध्ये पिवळी मोहरी मिळून जाते किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल, तर ती तुम्ही आणा. अगदी थोडीशी जरी टाकली तरी चालेल, काहीही हरकत नाही. पण त्या दिव्यामध्ये आपल्याला अवश्य पिवळी मोहरी टाकायची. त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे त्या दिव्यामध्ये, प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये. आणि एक लवंग, चांगली फूल असलेली एक हिरवी वेलची टाकायची आहे. आणि अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या, हिरवी वेलची आणि लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करतात. घरातलं वातावरण प्रसन्न होतं, घरातलं वातावरण जे आहे ते सात्विक बनतं. त्यामुळे आपल्याला हिरवी वेलची आणि लवंग चांगली जी असते ती टाकायची आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण पिवळी मोहरी पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकतो, तेव्हा घरामधल्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या दूर होतात. घर सकारात्मक ऊर्जेने भरतं. ज्या काही अडचणी आपल्या कामांमध्ये येत आहेत त्या दूर होतात. रखडलेली कामं मार्गी लागतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. काही वाईट शक्ती असतील त्या देखील नष्ट होतात. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अवश्य अशा प्रकारे दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि जी हळद आपण टाकतोय त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो, आर्थिक परिस्थिती आपली चांगली होण्यास मदत होते आणि यामुळे आपले प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात. तर असा हा दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा. हात जोडून विष्णूंचं स्मरण करायचं, लक्ष्मी देवीचं स्मरण करायचं, तुमच्या इष्टदेवांचं, कुलदेवांचं स्मरण करायचं. तुमची काही एखादी इच्छा असेल ती स्पष्टपणे तिथं मागायची आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा दिवा प्रज्वलित करू शकता. देवघरासमोर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. वटपौर्णिमे दिवशी मंगळवारी असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घराची प्रगती होण्यास, पतीची प्रगती होण्यास, मुलाबाळांची प्रगती होण्यास मदत होते. घरामधले नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या दूर होतात. जेवढा वेळ चालतोय हा दिवा तेवढा वेळ हा सुरू राहू द्यात. स्वतः आपण विझवायचा नाही. आणि बघा, जर तुम्हाला वाटलं की हा विझलेला आहे, काही हरकत नाही, त्यामध्ये तूप तेल तुम्ही टाका. सकाळी समजा तुम्ही लावलेला आहे दिवा आणि नंतर तो विझला, काहीही हरकत नाही. तुम्ही पुन्हा तेल किंवा तूप टाकू शकता आणि पुन्हा प्रज्वलित करू शकता. दुसऱ्या दिवशी हे जे साहित्य आहे सगळं, तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा जे आपली फुलं झाडं आहेत घरामध्ये असतात लावलेली, त्या मातीमध्ये तुम्ही हे साहित्य दाबलं तरी चालेल. जी पणती आहे ती तुम्ही पुन्हा वापरू शकता. कणकेचा दिवा असेल तर तो तुम्ही पाण्यात विसर्जित करायचा आहे. तर नक्की असा हा उपाय वटपौर्णिमे दिवशी मंगळवारी करा. दिव्यामध्ये नक्की या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या टाका. त्याचा नक्कीच शुभ आपल्याला मिळतो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना वटपौर्णिमे दिवशी हा उपाय करता येईल.